नमस्कार, गुड मॉर्निंग सर्व मित्र कंपनींना। आज या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ काढण्याचं कारण एकच आहे की आपल्या सर्व शेतकरी मित्रांना सूचित करण्यात येत आहे की आपल्या 30 तारखेपर्यंत ई पीक पाणीचं ऑप्शन सर्व शेतकऱ्यांना दिलं होतं। आता ती तारीख संपलेली आहे। कृषी स्तरावर कृषी सहाय्यक म्हणून काही गावकऱ्यांची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे, त्यामध्ये आपलीही नेमणूक केलेली आहे। जर खेरडावाडी येथील शेतकऱ्यांची कुणाची ई पीक पाणी राहिली असेल तर आपल्याशी संपर्क साधायचा आहे, आपली पीक पाणी करून देण्यात येईल। दुसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांचा 7/12वर बोर लागलेला नसेल तर आपण पीक पाणी करीत असताना बागायती क्षेत्रात अपलोड जर केलं तर त्या ठिकाणी आपल्या 7/12 बोरची नोंद होत आहे आणि आपल्याला सोलार पंपासाठी काही अडचण येणार नाही। म्हणून सांगतो, सर्वांनी या ठिकाणी ई पीक पाणी करून घेणं गरजेचं आहे। आणि आपल्याकडे आता कृषी सहाय्यक पदावर आय डी आलेला आहे, तरी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधून आपली ई पीक पाणी करून घ्यायचे आहे। ई पीक पाणीचा फायदा म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस अनुदान येण्यासाठी त्याचा फायदा आहे। जर पीक पाणी केली नाही तर अनुदान येणार नाही, तुमचं पडीक समजलं जाईल। म्हणून सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, जे कोणी शेतकरी राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधून आपली ई पीक पाणी करून घ्यायचे आहे। आपला कृषी मित्र दत्तात्रय मिसाळ, धन्यवाद।